Praise the Lord. God is good all the time. देव चांगला आहे नाही का? आणि वेळोवेळी त्याच्या लोकांना तो अनुभव देतो नाही का? प्रभूला गौरव असतो की पुन्हा एकदा या सुंदरशा वेळी देवबापानं आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. देवाची लोक एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं ज्या ज्या वेळेस देवाची लोक एकत्र आली, मोठं सामर्थ्य, मोठे चमत्कार, मोठा अनुग्रह आणि अद्भुत गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. बायबलमध्ये आम्ही पाहतो ज्या ज्या वेळेस देवाची लोक एकत्र आली आणि एकत्र मिळून त्यांनी आराधना केली, एकत्र मिळून त्यांनी उपासना केली, एकत्र मिळून त्यांनी परमेश्वराचा जय जयकार केला आणि एकत्र येऊन ज्यावेळेस त्यांनी देवाची महिमा केली ना, देवबापानं त्यांच्यामध्ये अद्भुत कृत्ये आणि अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये केल्या. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो ना, त्यावेळेस आम्ही पण अपेक्षा घेऊन येणारे लोक बनलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आम्ही अपेक्षा घेऊन येतो ना, देव आमच्या अपेक्षांना काय करतो? पूर्ण करतो. प्रभूला गौरव असो. या संध्याकाळच्या वेळी देवबापानं आम्हाला एकत्र केलं. प्रभूला गौरव असो, प्रभूला सन्मान असो. कारण मान, सन्मान आणि गौरव या सगळ्या गोष्टींसाठी आमचा परमेश्वर योग्य आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. त्याच्यासारखा कोणीच नाही. प्रभूला गौरव असो. आज देवानं आम्हाला एकत्र केलं आणि आजच्या म्हणण्याकरता देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. यशाया संदेशाचा ग्रंथ याचा 40वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन यावेळेस आम्ही ऐकणार आहोत. यशाया संदेशाचा ग्रंथ याचा 40वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन यावेळेस आम्ही वाचणार आहोत. ऐकूया आपण काय म्हणतं देवाचं वचन. तरुण थकतात, भागतात, भरजवानीचे ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखांवर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. बायबल आम्हाला सांगतं तरुण थकतील, भागतील, भर ज्वारीतले ठेचा खातील, पण परमेश्वराची आशा धरणारे नवीन बल काय करतील? प्राप्त करतील. आज जो विषय देवाच्या वचनामधून आम्ही ऐकणार आहोत तो म्हणजे परमेश्वराची आशा. जगामध्ये जीवन जगत असताना आशा खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस एक मुलगा, एक मुलगी किंवा ज्यावेळेस एक व्यक्ती या जगामध्ये जन्माला येतो, त्याच्याकडून कुणाच्या तरी काहीतरी अपेक्षा असतात आणि तो कुणाकडून तरी काहीतरी काय करतो? अपेक्षा करतो. बघा, आई वडील आपल्या मुलाला लहानपणापासून चांगलं शिक्षण देतात, चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या लोकांमध्ये त्या ठिकाणी त्याला घेऊन जातात, चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला शिकवतात, चांगले चांगले कोर्सेस, चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये त्याला वाढवतात. आणि आई वडिलांची एकच अपेक्षा असते, आई वडिलांची एकच आशा असते की माझ्या लेकराला मी चांगलं शिक्षण दिलं, माझ्या लेकराला मी चांगलं खायला दिलं, माझ्या लेकराला मी चांगले संस्कार दिले, मग येणाऱ्या दिवसांमध्ये माझं लेकरू या सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्यानंतर एका चांगल्या ठिकाणी, एका चांगल्या हुद्द्यावर, एका चांगल्या जॉबवरती आणि एका चांगल्या ठिकाणी तो उभा राहणार आहे. चांगला जॉब त्याला मिळणार आहे, चांगलं कुटुंब, चांगली पत्नी आणि सगळं काही त्याचं काय होणार आहे? चांगलं होणार. आई वडील आयुष्यभर त्याच्यावरती खूप कष्ट घेतात, रात्रंदिवस त्याच्यासाठी कष्ट घेतात, रात्रंदिवस त्याच्यासाठी प्रार्थना करतात, रात्रंदिवस वेगवेगळ्या गोष्टी करतात. आई वडिलांची एकच आशा असते की माझ्या मुलानं चांगलं शिकावं, माझ्या मुलानं चांगला मोठा अधिकारी व्हावं, चांगला मोठा बिझनेस करावा, चांगल्या मोठ्या पोस्ट वरती जावं. मुलगा ज्यावेळेस शाळेत शिकत असतो त्याला आशा असते माझे आई वडील मला नवीन बॅग घेऊन देतील, माझे आई वडील मला नवीन सायकल घेऊन देतील, माझे आई वडील माझं चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये काय करतील? ऍडमिशन करतील. या जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला प्रत्येकाकडून काहीतरी काय आहे? आशा आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांकडून अपेक्षा करतो. आम्हाला आशा वाटते की अरे हा नाही तो, तो नाही तो, हा मला मदत करेल, तो मला मदत करेल. आणि हे जग आशेवर चालणार आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आशा आहे. पण आज आम्ही जगामध्ये जर पाहिलं, जर जगाचा आम्ही विचार केला, जगामध्ये बरेचसे लोक आशा ठेवणे माझा हा बिझनेस चालेल का नाही, माझ्या लेकरांचं काय होईल, हे होईल, माझे लेकर अमुक धमुक, भरपूर गोष्टींसाठी लोकांची आशा. पण बरेचदा आशेची निराशा होताना पण आम्हाला पाहायला मिळते. एक व्यक्ती ज्यावेळेस बिझनेस सुरू करतो त्याची आशा असते की माझा बिझनेस चांगला चालावा, माझा व्यवसाय चांगला चालावा, जेणेकरून मी चांगले पैसे कमवील, चांगलं घर घेईल, चांगली गाडी घेईल, चांगला बंगला घेईल. पण काही दिवसानंतर काय होतं की तो व्यवसाय चांगला चालायच्या ऐवजी, चांगलं प्रॉफिट मिळायच्या ऐवजी त्याला त्याच्यामध्ये लॉस 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 व्हायला सुरुवात होते. मग तो बंद करतो, परत दुसरा सुरू करतो.
दुसरा सुरू केल्यानंतर काही दिवस चांगलं चालतं, परत तो खराब होतो. कधी कधी काही लोकांचे व्यवसाय चांगले चालतात, पण काही चालत पण प्रत्येकदा माणूस एकच आशा करतो, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा मी काय होणार आहे, आशीर्वादित होणार आहे, आज ना उद्या माझं सगळं काही बरं होणार आहे. पण बायबलचं ज्यावेळेस उदाहरण आम्ही पाहतो, या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, तरुण थकतात, भागतात, भर ज्वारीतले ठेचा खातात, पण परमेश्वराची आशा धरणारे गरुडाप्रमाणे नवी ऊर्जा काय करतील, संपादन करतील. लक्षात ठेवा, देवाची आशा धरणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाची आशा धरतो, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आमची आशा कुणा माणसाकडून, कुणा व्यक्तीकडून, कुणा आमच्या नातेवाईकाकडून, कुणा मित्राकडून नाही, तर आमची आशा ज्यावेळेस देवाकडून असते ना, आमची आशा निराशेमध्ये कधी बदलत नाही. आमच्या आशेला देव अद्भुत रीतीने आमच्या जीवनामध्ये चमत्कार करून, अद्भुत रीतीने आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करून, आमची जी देवावरची आशा आहे, आमची जी देवावरची भिस्त आहे, आमची जी देवाकडूनची अपेक्षा आहे, ती देव आप नक्कीच काय करतो, पूर्ण करतो. आजचा माझा विषय परमेश्वराची आशा. लक्षात ठेवा, जगाकडून केलेली आशा ही नक्कीच मला निराशेकडे घेऊन जाणार आहे. नातेवाईकांकडून केलेली आशा ही नक्कीच मला निराशेकडून घेऊन जाणार आहे. कारण आज आम्ही पाहतो या जगामध्ये निराश होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप वाढलंय, डिप्रेस होणाऱ्या लोकांचं खूप प्रमाण वाढले. तुम्ही बघा, दवाखान्यांमध्ये हार्टचे पेशंट वाढलेत, दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी स्ट्रोकचे पेशंट खूप वाढलेत. का? निराशा, 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 अपयश. आणि मग लोकांना त्या ठिकाणी हृदयविकाराचे त्रास सुरू झाले, लोकांना वेगवेगळ्या सर्जऱ्यास करायला लागल्या. का? जीवनामध्ये निराशा आहे, जीवनामध्ये सगळीकडेच निराशा आहे, निराशा आहे. कधी कधी आम्ही वाचतो नाही का, तो खूप टेन्शन मध्ये होता, तो खूप डिप्रेशन मध्ये होता, ती खूप डिप्रेशन मध्ये होती, आणि तिने काय केलं, आपलं जीवन संपवलं. काय केली? आत्महत्या. कधी कधी आम्हाला वरतून ज्यावेळेस आम्ही आत्महत्येची बातमी ऐकतो, त्यावेळेस आम्हाला कधी कधी वाटतं, अरे तो तर लय चांगला होता, एकदम चांगला बोलत होता, मला कधीच वाटलं नाही. आणि मग आम्हाला कळतं, नाही हो, लय दिवसापासून तो डिप्रेशन मध्ये होता, निराशेत होता, आणि त्याच्यातून काय बाहेरच पडाना, कर्जातून काय बाहेरच पडाना, आजारातून तो काय बाहेरच पडाना. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस जगाकडून आम्ही अपेक्षा करतो ना, त्यावेळेस आमची अपेक्षा पूर्ण होत नाही. ज्यावेळेस जगाकडून आम्ही आशा धरतो ना, आमची आशा पूर्ण होत नाही. पण ज्यावेळेस आम्ही देवाकडून आशा धरतो ना, परमेश्वर आमची आशा निराशेमध्ये कधीच जाऊ देत नाही. परमेश्वर आम्हाला अद्भुत रीतीने चालवतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबलमध्ये लिहिले, तरुण थकतात, भागतात, भर ज्वारीत ठेचा खातात, पण परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन बल काय करतील, प्रदान करतील. देवाकडून आशा धरणारे लोक आम्हाला बनायचे, देवाकडून अपेक्षा करणारे लोक आम्हाला बनायचे. कारण बायबल आम्हाला सांगतं, ज्याही लोकांनी देवाकडून आशा ठेवली, ज्याही लोकांनी देवाकडून अपेक्षा केली, ज्याही लोकांनी देवाकडे आश ठेवली, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडले. बायबल आम्हाला सांगतं, रक्तस्रावी स्त्री मोठी आशा, मोठा विश्वास ठेवून त्या गर्दीमध्ये घुसली, येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला शिवली, आणि बायबल आम्हाला सांगतं, येशूच्या वस्त्राला शिवली, त्या क्षणाला काय झाली, बरी झाली. बायबलमध्ये आम्ही एक उदाहरण वाचतो की त्या लोकांनी त्या घराचं छप्पर उघडलं, आणि छप्पर उघडून त्या आजारी व्यक्तीला खाली सोडलं, आणि येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्यांची आशा, त्यांची भिस्त देवावरती होती, आणि देवानं त्यांच्या आशेवर, देवानं त्यांच्या विश्वासावर, देवानं त्यांच्या अपेक्षेवर कार्य केलं. आणि वचन आम्हाला सांगतं, तो व्यक्ती काय करायला लागला, चालायला लागला, बरा झाला. का माहिती का? कारण ज्यावेळेस देवाकडून आमची आशा असते, देवाकडून आमची अपेक्षा असते ना, देव ती अपेक्षा भंग कधी होऊ देत नाही. परमेश्वराची आशा धरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव मोठं बल देतो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही स्तोत्रसिद्धीचं पुस्तक 131 आणि 30 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्यावेळेस दावीद राजा एक सुंदरशी गोष्ट सांगत आहे. वाचा बरं स्तोत्रसिद्धा 131 आणि 3. हे इस्रायला, आतापासून सर्व काळ तू हा देवाचं वचन सांगत आहे, हे इस्रायला, आतापासून सर्व काळ तू परमेश्वराची आशा धर. का? कारण देवाची आशा धरण्यामध्ये आशीर्वाद आहे, देवाची आशा धरण्यामध्ये अनुग्रह आहे, देवाची आशा धरण्यामध्ये कृपा आहे, आणि देवाची आशा धरण्यामध्ये चमत्कार आहे. ज्यावेळेस आम्ही जगाची आशा बाळगायला लागतो, ज्यावेळेस आम्ही लोकांची आशा बाळगायला लागतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःखाचा सामना करावा लागतो, संकटाचा सामना करावा लागतो, निराशेचा सामना करावा लागतो, कमतरतेचा सामना करावा लागतो. पण ज्यावेळेस आम्ही देवाची आशा धरायला लागतो, देव आमची आशा पूर्ती करतो, देव आमचं जीवन आनंदाने भरतो, देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा कुणावर ठेवणं गरजेचं आहे? देवावर.
दावीद राजा म्हणत आहे, हे इस्रायला, आतापासून सर्व काळ कुणाची आशा धर? परमेश्वराची. परमेश्वराची आशा धरणारा व्यक्ती आशीर्वादित होतो. परमेश्वराची आशा धरणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देव अद्भुत काम करतो. अजून एक वचन वाचूया. स्तोत्रस्थितीचं पुस्तक याचा 71वा अध्याय आणि 71 आणि 14 वचन. स्तोत्र 71 आणि 14. ऐका आपण काय म्हणतोय बायबल. हा, स्तोत्र 71 आणि 14 ऐकूया आपण काय म्हणतो देवाचं वचन. हा, परत एकदा वाचूया. मी तर नित्य आशा धरून राहील, मी तर नित्य आशा धरून राहील आणि तुझे स्तवन अधिक आणि तुझे स्तवन अधिक. जर तुमची आशा देव आहे ना, तर देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे. जर तुमची भिस्त देवावर आहे ना, तर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी झाल्या आणि घडणार आणि होतच राहणार. आणि त्या अद्भुत गोष्टी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखणार नाही. बायबलमध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, सगळे इस्रायल लोक ज्यावेळेस घाबरून गेले, सगळे इस्रायलाचे योद्धे घाबरून गेले. का? कारण गोल्यात खूप मोठा गट आहे, मोठा ताकदवर व्यक्ती आहे. त्यावेळेस गोल्याथानं बायबल आम्हाला सांगतं इस्रायलावरती स्वारी केली. सगळे इस्रायल लोक घाबरून गेले. शाऊल राजा घाबरून गेला. दावीद त्या ठिकाणी आला आणि दावीद म्हणतो, साहेब, मी जंगलात असताना सिंह अस्वल पाडलं. हा तर पुन्हा एका व्यक्तीसारखा, त्यांच्यातला एकासारखा मला लागेल, त्यांच्या एकासारखा मी त्याला फाडून टाकेल. ज्यावेळेस दावीद गोल्याथाला मारायला गेला ना, त्यावेळेस जाताना त्याच्याकडे कुठलंही हत्यार नाही, फक्त गोफन घेऊन गेला. गोल्याथानं पाहिलं, अरे मी काय कुत्रा आहे का, तुम्हाला मारायला घेऊन आला, काठी मला मारायला घेऊन आला. दावीद त्याला म्हणतो, तू येताना भाला, बर्ची, तलवार अमुक तमुक घेऊन आला, पण मी परमेश्वराला घेऊन आलो, परमेश्वराचं नाव घेऊन आलो. कारण दाविदाची आशाच देव आहे. सगळे इस्रायल लोक, इस्रायलाचे योद्धे, त्यांची ताकद, त्यांच्या ताकदीवर त्यांचा भरोसा आहे, त्यांच्या ताकदीवर त्यांची आशा आहे, त्यांच्या ताकदीकडून ते अपेक्षा करत आहे. पण दावीद देवाकडून अपेक्षा करत आहे. दाविदाची सगळी आशा, सगळी भिस्त देवावरती आहे. आणि वचन आम्हाला सांगतं, गुफणीमध्ये दगड टाकला, फिरवला आणि जसा फेकला, गोल्यात त्याच्या कपाळात जाऊन लागला, गोल्यात खाली पडला. गोल्याथाच्याच तलवारीने दाविदाने त्याला मारलं. आणि बायबल आम्हाला सांगतं, लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमची आशा देव असतो ना, तुमच्या समोर किती जरी मोठं संकट आलं ना, तरी देव त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढणार आहे. आमेन म्हणाल का? होय, बोला प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो तो? कुणाचीच आशा धर? परमेश्वराची. जगाची आशा धरू नका, कारण जगाची आशा तुम्हाला निराशेकडे घेऊन जाणार आहे. जगाची आशा तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाणार आहे. जगाची आशा तुम्हाला चिंतेकडे घेऊन जाणार आहे. नातेवाईकांकडून तुम्ही आशा कराल. लक्षात ठेवा, मराठीत एक म्हण आहे, भरोशाची काय पाणी. जिच्यावर जास्त आशा, ज्याच्याकडून जास्त अपेक्षा, ज्याच्यावर जास्त आमची भिस्त, आम्हाला त्याच लोकांकडून प्रॉब्लेम. आणि म्हणून देवाची आशा धरणारे लोक आम्हाला बनायचे. येशया संदेष्टा म्हणतो, तरुण थकतात, भागतात, भरजवानी ठेचा खातात, पण परमेश्वराची आशा धरणारे गरुडाप्रमाणे नवी ऊर्जा काय करतील? संपादन करतील. कधी कधी आम्ही निराशेमध्ये आमची शक्ती गमावून बसतो. कधी निराशेमध्ये आम्ही आमचा आनंद गमावून बसतो. कधी कधी निराशेमध्ये आमच्या घरातली शांतता आम्ही गमावून बसतो. पण ज्या दिवशी आम्ही देवाकडून आशा बाळगायला सुरुवात करतो, ज्या दिवशी आम्ही देवाकडून अपेक्षा करायला सुरुवात करतो, देव अपेक्षा भंग नाही, अपेक्षा पूर्ण करणारा देव आहे. बायबलमध्ये आम्ही वाचतो, मागच्या आठवड्यात आम्ही ऐकलं, काना गावामध्ये त्या लोकांची आशा, त्या लोकांची भिस्त येशूवरती होती. आणि येशूची आई मोठी आशा घेऊन येशूकडे गेली आणि येशूनं पाण्याचा द्राक्षरस केला. लक्षात ठेवा, जर तुमची आशा देवावर आहे ना, तर तो तुमची निराशा होऊ देणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुमची बेअब्रू कधीच होऊ देणार नाही. तुमचं नाव तो कधीच खाली पडू देणार नाही. का? कारण आमचं नाव मोठं करणारा, आमचं डोकं वर करणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून आज वचनामधून मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची, परमेश्वराची आशा धरणारे लोक बना. माणसाची आशा धरू नका, लोकांची आशा धरू नका, पण देवाची आशा धरा. आणि ज्यावेळेस देवाची आशा तुम्ही धराल ना, तुम्ही गरुडाप्रमाणे नवी शक्ती संपादन करणार आहात. गरुड, एक गरुडाबद्दलचं उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. गरुड ज्यावेळेस म्हातारा होतो, गरुड ज्यावेळेस म्हातारा होतो, त्याचे पंख वाढलेले असतात, पंखांचं वजन वाढलेलं असतं. त्या वजन वाढल्यामुळं गरुडाला चांगलं त्या ठिकाणी उडता येत नाही. गरुडाची चोच वाढलेली असते आणि त्या चोच वाढल्यामुळं त्याला त्या ठिकाणी शिकार पकडता येत नाही. आणि मग तो हतबल होतो. साधे साधे पक्षी पण त्याचा त्या ठिकाणी
मजाक उडवत असतील, कारण पंखांचं वजन झालंय, चोच वाढली, मग कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी भक्ष्य करता येत नाही, कुठल्याच प्रकारच्या प्राण्यावरती झडप घालता येत नाही, पक्षावरती झडप घालता येत नाही. आणि गरुड आम्ही पाहिला, गरुड नाही का, त्याला वरतून किती लांबून दिसतं नाही का, गरुडाची पकड खूप पॅक असते. पण ज्यावेळेस तो म्हातारा होतो काही वर्षानंतर, त्याच्या पंखांचं वजन जाड होतं, त्याची चोच त्या ठिकाणी मोठी होते, आणि मग त्याला शिकार करता येत. आणि मग गरुड काय करतो, एका ठिकाणी जातो, एका डोंगरावरती म्हणू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी तो जातो, आणि आपल्या चोचीने सगळे पंख काढायला काय करतो, सुरुवात करतो. सगळे पंख तो काढून टाकतो, नंतर आपली चोच तो तोडून टाकतो. ज्यावेळेस तो पंख काढतो त्यावेळेस शरीरामधून रक्त येतं, ज्यावेळेस त्याची चोच तुटली जाते त्यावेळेस अनेक दिवस त्याला खायला मिळत नाही, तो विव्हळत असतो, त्रासामध्ये असतो, अनेक दिवस अशक्तपणामध्ये, निराशेमध्ये, दुःखामध्ये, रडण्यामध्ये त्याचे दिवस जातात. पण काही दिवसानंतर नवीन पंख यायला सुरुवात होते, नवीन चोच यायला सुरुवात होते, आणि काही दिवसानंतरच, काही दिवसातच त्याचे पंख भरून जातात, नवीन चोच येते, आणि आता पहिला जेवढा उडू शकत नव्हता ना, त्याच्यापेक्षा उंच आकाशामध्ये तो भरारी घेतो, आणि आता त्याच्यापेक्षाही मोठं शिकार तो काय करतो, पकडतो. बोला प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या गरुडाप्रमाणे तुम्ही नवीन ऊर्जा संपादन करणार आहात. कधी, ज्यावेळेस तुमची आशा कोण असणार आहे, देव असणार. म्हणजे आतापर्यंत मी जेवढा उंच उडलो नाही, आतापर्यंत जेवढे आशीर्वाद मी पाहिले नाही, आतापर्यंत जेवढे चमत्कार मी पाहिले नाही, आतापर्यंत मी डोळ्यानं पाहिले नाही, कानानं ऐकलं नाही, आतापर्यंत माझ्या विचारात आलं नाही, अशा गोष्टी देव माझ्या जीवनामध्ये करणार आहे. पण कधी, ज्यावेळेस मी देवाकडून आशा बाळगणार आहे. आमेन म्हणाल का? आमेन. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं परमेश्वराची आशा धरणारे लोक बघा. आज आम्ही पाहणार आहोत की परमेश्वराची आशा धरल्यानं नेमकं काय होतं. आजचा माझा विषयच आहे परमेश्वराची आशा धरा. जर तुम्ही परमेश्वराची आशा धराल ना, देव तुम्हाला ताकद देणार आहे. जर तुम्ही परमेश्वराची आशा धरणार आहात ना, देव तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. आणि जर तुम्ही परमेश्वराची आशा धरणार आहात ना, जे आतापर्यंत कधी घडलं नाही ते इथून पुढे घडायला सुरुवात होणार आहे. आमेन म्हणाल का? आज आम्ही पाहणार आहोत परमेश्वराची आशा धरल्यानंतर नेमकं काय होतं. पहिली गोष्ट वाचूया आपण विलाप गीताचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि 25वा वचन. जे लोक परमेश्वराची आशा धरतात, नेमकं काय होतं आशा धरल्यानंतर, देवाची आशा धरण्याच्या जीवनामध्ये काय होतं आपण वाचूया. विलाप गीतचं पुस्तक, याचा 3रा अध्याय 25वा वचन. हा ऐका. जे परमेश्वराची आशा धरून राहतात, त्यास व जो जीव त्या शरण जातो त्यास परमेश्वर काय होतो, प्रसन्न. हे नाही का बायबल सांगतं, जो परमेश्वराची आशा धरतो, जो परमेश्वराला शरण जातो, परमेश्वर त्याला काय होतो, प्रसन्न होतो. प्रसन्न या शब्दाचा अर्थ आहे आनंदित होतो. देव कोणत्या लोकांनी आनंदित होतो माहिती का? देव त्याच्यावर आशा ठेवणाऱ्या लोकांनी आनंदित होतो. आणि लक्षात ठेवा, देव जर माझ्याविषयी आनंदी असेल ना, तर माझं जीवन पण तो आनंदाने भरणार आहे. आमेन म्हणाल का? बोला प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये देव त्याची आशा धरणाऱ्या लोकांना काय होतो, प्रसन्न होतो. आज लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी काय काय करत आहे, हे कर, ते कर, ते कर, ते कर, नाही का? उपवास कर, प्रार्थना कर, फलाना कर, विस्तार कर, हे कर, ते. पण बायबल मध्ये देव कोणत्या लोकांना प्रसन्न होतो माहिती का? जे लोक कुणाची आशा धरतात, देवाची. जर मला देवाला खुश करायचे ना, मला देवाची आशा धरावं लागेल. जर देवाला मला आनंदित करायचे ना, तर मला देवाची आशा धरावं लागेल. आणि जो व्यक्ती देवाची आशा धरतो त्याला देव प्रसन्न होतो. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस देव आमच्यावर प्रसन्न होतो ना, त्यावेळेस दाविदाप्रमाणे तो आम्हाला त्या मेंढपाळातून बाहेर काढून राजमहालामध्ये पण ठेवू शकतो. आमेन म्हणालो. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे गाणं आहे नाही का? आपका आनंद मेरा बल है. देवाचा आनंद आमच्यासाठी बल आहे, आमच्यासाठी सामर्थ्य आहे, आमच्यासाठी ताकद आहे. लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं परमेश्वराची आशा धरणाऱ्या लोकांवरती देव काय होतो, देवाला खुश करायचे, देवाला आनंदित करायचे. आजपासून देवाची आशा धरायला सुरुवात करा. कारण ज्या दिवसापासून तुम्ही देवाची आशा धराल ना, त्या दिवसापासून देव तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. त्या दिवसापासून देव तुम्हाला तुमच्यावरती आनंदित होणार आहे. आणि त्या दिवसापासून देव तुमच्या बाबतीत खुश असणार आहे. आमेन. दुसरी गोष्ट नेमकं काय होतं देवाची आशा धरल्यानंतर, वाचूया आपण रोमकराचं पत्र
15वा अध्याय आणि 13 वचन. हा ऐका, रोमकराचं पत्राचा 15वा अध्याय आणि 13 वचन. ऐका काय म्हणतं बायबल. आता आशेचा देव आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. हा कोणता देव. आशेचा देव. अशा करीता लक्षात ठेवा, आशेचा देव. हालेलुया. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमची आणि माझी आशा देवावरती असते ना, त्यावेळेस तो आम्हाला संपूर्ण आनंद देतो. बायबल मध्ये लिहिले नाही का, आशेचा देव, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं तुम्हाला काय देऊ. संपूर्ण आनंद देतो. लक्षात ठेवा, देवाला त्याच्या लोकांना आनंदित करायला आवडतं. आमेन म्हणाल का हो. आमेन. बोला प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाला त्याच्या लोकांना दुःख द्यायला आवडत नाही बरं का. म्हणून बायबल मध्ये लिहिले, आम्ही मागच्या काही दिवसात वचन ऐकलं, देव आमचं दुःख कशामध्ये बदलणार आहे. देवाला आम्हाला दुःखी पाहायला आवडत नाही. लूक 7 मध्ये त्या स्त्रीला रडताना पाहिलं. येशू गेला, बाई रडू नको. येशूने मुलीला जिवंत केलं. लाजाराच्या कबरेजवळ गेला, तिथं लोक रडत होते. थांबा, येशूने लाजाराला जिवंत केलं. याईराच्या घरी लोक रडत होते. येशूनं याईराच्या मुलीला जिवंत केलं. लक्षात ठेवा, जर माझी आशा देवावरती आहे, माझं रडणं तो आनंदात बदलणार नाही का हो. हालेलुया. बदलील का नाही बदलील. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस मी देवाकडून आशा ठेवतो ना, माझ्या जीवनावरती, माझ्या चेहऱ्यावरती आणि माझ्या जीवनामध्ये आनंद येणार म्हणजे येणार. पण आज काय झालं माहिती का, लोक देवाकडून कमी अपेक्षा करतात. याच्याकडून कर, त्याच्याकडून कर, लेकाकडून कर, सुनाकडून कर, पास्टर कडून कर, ब्रदर कडून कर, सिस्टर कडून कर. आणि लक्षात ठेवा, लोकांकडून जर तुम्ही अपेक्षा कराल तर देव तुम्हाला कधीच आशीर्वादित करणार नाही. माझ्या सेवेमध्ये आज अनेक वर्षांपासून मी प्रभूची सेवा करतो. मी कधीच कुणा व्यक्तीकडून, कुणा परिवाराकडून, कुणा ब्रदर कडून, सिस्टर कडून कधीच कुठलीच अपेक्षा करत नाही. मी फक्त म्हणतो, देवा माझी आशा तू आहे, माझी अपेक्षा तू आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार तू आहे आणि तूच कार्य कर, नाही का. लक्षात ठेवा, आशा देवावरती ठेवा, कारण देवच तुम्हाला आनंद देणार आहे. आमेन म्हणाल. या ठिकाणी लिहिले, आशेचा देव तुम्हाला संपूर्ण कशाने भरो. आनंदाने भरो. वाचूया आपण एक वचन, जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 12 वचन. वाचा, जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय आणि 12 वचन. ऐकूया आपण काय म्हणतं बायबल. जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय आणि 12 वचन. हा ऐका. आशा धरून राहिलेले आशा धरून राहिलेले बंदिवानांनो दुर्गाकडे परत या. दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. बघा, बायबल सांगतं त्या ठिकाणी बंदिवानांबद्दल लिहिलंय आणि काय लिहिलंय. आशा धरून राहिलेल्या बंदिवानांनो, जी लोक देवाची आशा धरून राहतात, जी लोक देवाकडून आशेची अपेक्षा करतात आणि ज्या लोकांची भिस्त आणि ज्या लोकांची अपेक्षा देवाकडून आहे आणि जे देवाकडून आशा धरतात ना, बायबल लिहिलंय त्यांना देव दुप्पट प्रतिफळ देतो. आमेन म्हणाल का हो. जर तुमची आशा देवाकडून ना, दुप्पट प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे. आमेन म्हणाल का. देवाला फक्त योबालाच नाही दिलं, आम्हाला पण देणार आहे. दुप्पट प्रतिफळ देणारा देव. देव त्याच्या लोकांना दुप्पट प्रतिफळ देतो. जर देव योबाला दुप्पट आशीर्वाद देऊ शकतो ना, तर इथं बसलेल्या प्रत्येक भावाला बहिणीला मला सांगायचंय, जर तुझी आशा देव आहे ना, तू आशा देवावर जर ठेवली आहे ना, देव तुला दुप्पट प्रतिफळ देणार आहे. तू मागत आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त देणार आहे. कारण बायबल सांगतो, मागण्या आणि कल्पनांपेक्षा अधिक देणारा आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. माझं पात्र कसं भरून वाहत आहे. आज वचनामधून मला तुम्हाला सांगू द्या, देव दुप्पट प्रतिफळ द्यायला तयार. आज अनेक लोक म्हणतात, देवा मला डबल आशीर्वाद पाहिजे, देवा मला हे पाहिजे, ते पाहिजे. नाही हो, कधी मिळेल माहिती का, देवाची आशा धरल्यावर. जोपर्यंत देवाची आशा धरणार नाही, दुप्पट आशीर्वाद मिळणार नाही. पण ज्या दिवशी जगाची आशा सोडून देवाची आशा धरायला सुरुवात करणार ना, दुप्पट आशीर्वाद आणि दुप्पट प्रतिफळ तुमच्या वाट्याला देव देणार आहे. आमेन म्हणाल का हो. पण आज आम्ही कुणाकडून अपेक्षा करतो. जगाकडून. जगाकडून. जन्माला आल्यापासून जगाकडून अपेक्षा आहे, मरेपर्यंत कुणाकडून अपेक्षा आहे. माझ्या पोराकडून. मग पास्टर आशा असली पाहिजे ना, आईला आशा असते आपल्या लेकरांकडून. जेवली तरी म्हणायला पाहिजे, आई जेवली का तू. माझ्या भावाने मला म्हणायला पाहिजे, माझी इच्छा जरी नसेल तरी येतो का तू माझ्या बरोबर, हे करतो का ते करतो. याच्या त्याच्याकडून आशा धरल्यामुळे आणि मग आम्ही काय करतो, जगाकडून आशा धरली का रुसायला सुरुवात करतो, निराश व्हायला सुरुवात करतो, चिंता करायला सुरुवात करतो. आणि लक्षात ठेवा, जगाकडून केलेली आशा कधीच पूर्ण होत नाही आणि देवाकडे केलेली आशा कधीच निराशेमध्ये जात नाही. आमेन म्हणाल का. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक तत्व ठेवा, देवाकडून आशा बाळगायला सुरुवात करा. कुणाकडून. कारण देव, जे लोक त्याची आशा ठरतात ना, जे लोक त्याच्याकडून आशेची अपेक्षा करतात, काय लिहिले बायबल मध्ये, जकर्याच्या पुस्तकामध्ये, बंदिवानांनो परमेश्वराची आशा धरण्यामुळे तुम्हाला देव किती
दुप्पट प्रतिफळ देईल, दुप्पट प्रतिफळ देईल. अहो, देवाला दुप्पट प्रतिफळ तुम्हाला द्यायचं, देवाला दुप्पट आशीर्वाद तुम्हाला द्यायचंय, तुम्हाला दुप्पट वाटा देवाला द्यायचंय, दुप्पट प्रतिफळ देवाला तुम्हाला द्यायचंय. पण त्यासाठी कुणाची आशा धरणारे लोक बना, देवाची. तिसरी गोष्ट आपण वाचूया. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, देव त्याच्या आशा धरणाऱ्यांना प्रसन्न होतो. दुसरी गोष्ट, देव त्याच्या आशा धरणाऱ्यांना दुप्पट प्रतिफळ देतो. आणि तिसरी गोष्ट आपण वाचूया. हा, पहिलं योहानाचं पुस्तक, याचा 3रा अध्याय 3रं वचन. पहिलं योहान 3:3. ऐका काय म्हणतं बायबल. जो कोणी त्याच्या संबंधाने हा, ही आशा बाळगतो, ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे हा. तसे आपणालाही शुद्ध करतो. काय लिहिलं बायबल मध्ये, जो त्याच्याविषयी ही आशा बाळगतो, जसा तो शुद्ध आहे तसा तो स्वतःला काय करतो, शुद्ध करतो. जर देवाकडून तुमची आशा ना, तर देव तुम्हाला शुद्ध करतो. बोला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजकाल लोकांना शुद्धता हवी, आजकाल लोकांना पवित्रता हवी आहे, पण कधी मिळणार आहे, ज्यावेळेस तुम्ही कोणाकडून आशा करणार आहात, देवाकडून. लक्षात ठेवा, आमच्या पापाची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळेच आम्हाला मिळाली. आमेन म्हणाल का? आमेन. हालेलुया. आम्ही चांगल्या गोष्टी करून किंवा कर्म करून आम्ही आमच्या पापांची क्षमा करू शकत नाही. कधी कधी लोक कर्म करा, चांगली गोष्ट आहे, नक्कीच आम्ही चांगलं काम करायला पाहिजे. कारण बायबल मध्ये चांगलं कर्म जर तुला दिसत असेल, तू करत नाही, ते तुझ्या विरुद्ध काय आहे, पाप आहे. आम्ही चांगलं नक्कीच करायला पाहिजे, कारण देवानं चांगलं करण्यासाठी या जगामध्ये आम्हाला ठेवलं. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, जो देवावर आशा ठेवतो ना, तो स्वतःला काय करतो, शुद्ध करतो. आज मला शुद्ध व्हायचंय ना, तर मला स्वतःला कुणाकडून आशा धरणारा व्यक्ती बनवावा लागेल, देवाकडून. कारण ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडून आशा धरतो ना, परमेश्वर आम्हाला काय करतो, शुद्ध करतो. त्या ठिकाणी लिहिले, जो अशी आशा धरतो तो स्वतःला काय करतो, शुद्ध करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाकडून आशा बाळगणारे लोक बना, देवाकडे पहा, देवाकडून आशा बाळगा, नक्कीच देव तुम्हाला शुद्ध करणार. चौथी गोष्ट, यशाया संदेशाचा ग्रंथ 25वा अध्याय आणि 9वं वचन आम्ही वाचणार आहोत. त्या समयी हा, ते म्हणतील, पहा हा आमचा देव, पहा हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून याच्या आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील, तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो, याची आम्ही आशा धरून राहिलो, त्याने केलेल्या तारणाने त्याने केलेल्या तारणानं आपण उल्हास व हर्ष पाहू. हा, लक्षात ठेवा, जर तुमची आशा देव आहे ना, देव तुमचं तारण करणार आहे, देव तुम्हाला उल्हास देणार आहे, देव तुम्हाला आनंद देणार आहे. परत एकदा त्याचा लक्षात ठेवा, तारण मोक्ष म्हणजे सुटका. देव आज आम्हाला सुटका देणार आहे, आमच्या आजारातून, आमच्या कर्जातून, आमच्या बंधनातून आणि आमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टी आहेत त्याच्यातून देव आम्हाला बाहेर काढणार आहे. पण कधी माहिती का, ज्यास आमची आशा कुणाकडून आहे, देवाकडून. आशा धरणारे लोक कधीच निराश होत नाही. ज्याची आशा देव आहे ना, लक्षात ठेवा, तो आशीर्वादित होणार आहे. ज्याची आशा देव आहे ना, देव त्याला दुप्पट प्रतिफळ देणार आहे. ज्याची आशा देव आहे ना, देव त्याचं तारण करणार आहे. आणि ज्याची आशा देव आहे ना, त्याचं दुःख आनंदामध्ये पण काय होणार आहे, बदललं जाणार. आणि म्हणून याची त्याची आशा धरणं बंद करा, जगाकडून आशा धरणं बंद करा, देवाकडे आशा धरणं, देवाकडे आशा लावणारे लोक बना. आजपासून देवाकडून अपेक्षा करणारे लोक बना. ज्या दिवशी तुम्ही देवाकडून अपेक्षा करायला सुरुवात कराल, ज्या दिवशी तुम्ही देवाकडून आशा धरायला सुरुवात कराल, माझा विश्वास आहे, बायबल सांगतं, तरुण थकतील, भागतील, भरजवाने ठेचा खातील, पण परमेश्वराची आशा धरणारे गरुडाप्रमाणे नवी ऊर्जा काय करतील, संपादन करतील. देव तुम्हाला नवीन ऊर्जा देणार आहे, देव तुम्हाला नवीन ताकद देणार आहे, देव तुम्हाला नवीन कृपा देणार आहे, देव तुम्हाला अद्भुत सामर्थ्यानं भरणार आहे, मोठं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. पण आजपासून जगाकडून नाही, तर कुणाकडून अपेक्षा करणारे लोक बना, देवाकडून. माझा विश्वास आहे, ज्यावेळेस देवाकडून तुम्ही अपेक्षा कराल, देवाकडून तुम्ही आशा बाळगाल, ती प्रत्येक आशा देव पूर्ण करणार आहे. आणि तुमचं जीवन मोठ्या कृपेनं, दयेनं, अनुग्रहानं, मोकळीकतेनं, तारणानं आणि त्याच्या दुप्पट प्रतिफळानं भरून काढणार आहे. आमेन. या दिवसांमध्ये या देवाकडून अपेक्षा करणारे लोक आम्ही बनूया. देव नक्कीच आम्हाला आशीर्वाद करेल. आमेन.